वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस, अवेळी बरसलेल्या पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ. कांदा, आंबा या पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता. अकोल्याच्या मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी. ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. शेतकऱ्यांना भीती. बुलढाण्याच्या लोणार शहर आणि परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस. गहू कांदा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. उद्यापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी. विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. शेतकऱ्यांकडून गहू पिकाच्या काढणीला वेग. धुळे शहरात कृषी बाजार समितीमध्ये गव्हाची आवक सुरू. स्थानिक शेतकऱ्यांकडून येणार गव्हाचं प्रमाणही कमी झाल्याची माहिती. वाढत्या उन्हामुळे दुसऱ्या टप्प्यातील गहू आता बाजारात, त्यामुळे गव्हाच्या किमती वाढण्याचा अंदाज. परभणीचे तापमान 40 पार. वाढणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त. रस्त्यावर शुकशुकाट तर रुमाल टोप्यांचा वापरही वाढला. नंदुरबारमध्ये हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण. वातावरणात झालेल्या बदलामुळे तापमानामध्ये घट होण्याची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र. आराखडा 4 कोटी रुपयांवर पोहोचला. ग्रामीण भागात महिलांना दूरवरून पाणी आणावं लागणार. नागरिकांचे हाल. नंदुरबारमध्ये बदलत्या हवामानाचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम. सकाळी तापमान 38 ते 40 अंशावर तर रात्री वातावरणात गारठा. त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाचं प्रमाण वाढलं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.